तर प्रत्येक आईला बायकोला पडणारा प्रश्न तो म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. तर तोच प्रश्न माझ्या देखील डोक्यात होता. रात्री पण झोपेत तोच विचारत होते की डब्याला काय बनवायचं, कारण भाज्या ज्या आहेत त्यांच्या आवडीच्या नाही आहेत. मग म्हटलं चला मुगाचीच भाजी बनवूयात, म्हणून मी आज मुगाची भाजी, शेवयांचा उपमा आणि चपाती असं टिफिनला दिलं. त्यानंतर मुलांना आता एक वेगळंच भूत चढलेलं आहे अंगात, ते म्हणजे बॅडमिंटनचं. सकाळीच तिघांनी देखील पटापट आंघोळ केली, आवरले, नाश्ता केला आणि व्हॅन यायच्या आधी बॅडमिंटन खेळत बसले. म्हटलं चला मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा खेळलेलं कधीही चांगलं आणि एन्जॉय करतात ते बघून छान वाटतं. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवायला घेतली तांदळीची भाजी. आमच्या शेजाऱ्यांनीच दिलेली होती. मस्त लसूण ठेचून घेतला आणि भाजी देखील साफ करून घेतली. आणि ही भाजी रक्तवाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे म्हणून आणि टेस्टी देखील लागते, त्यामुळे सगळ्या आवडीने खाल्ली आम्ही तरी. आणि एका कढईमध्ये मी घेतले तेल, त्यानंतर लसूण टाकलं, मिरची टाकली, हिंग जरूर टाका, हिंगाने आपल्याला पचायला मदत होते. छान असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये ही भाजी टाकायची आणि छान अशी परतवून घ्यायची. आणि आता दिसताना जास्त दिसते, पण ती जशी शिजेल तशी मेथीच्या भाजीप्रमाणेच कमी कमी होत जाते. तर याच्यावरती मीठ टाकून मी छान असं मिक्स करून घेतलं. आणि यातला पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला, ही त्याच्याच पाण्याने शिजते, त्यामुळे थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही. हे जे तुम्ही साईडला गुलाबी पाणी बघताय ते त्याचंच आमचंच पाणी सुटलेलं आहे आणि खायला देखील छान लागते. त्यानंतर दुपारी मुलं आलेली होती, त्यांना भूक लागलेली, म्हणून मग पपई होता तो पपई कट करायला घेतला. तर छान त्याच्यातले बी वगैरे काढून सगळ्यात आधी अन्वी मॅडमला दिला, कारण तिची लुडबुड चाललेली होती. तिला फोर्क हवा, प्लेट हवी, सगळी साल काढून दिलेली हवी, एकदम भारीमध्ये तिला खायचं असतं. तर या पद्धतीने ती आता खाती आहे. त्यांना पपई कट करून दिला आणि नीलला देखील खूप जास्त पपई आवडतो आणि हा पपई तर गोड देखील होता, छान लागला, टेस्टी. त्यानंतर आईने बनवलेला होता हा चिरमुऱ्यांचा चिवडा, हा देखील सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केला. तर असा होता आपला आजचा व्लॉग. चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, बाय.